नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये सर्वांचं वेलकम आहे. मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द वेलकम. इट इज वन ॲक्ट प्ले. खूप सुंदर असं हे एक नाटक आहे अँड रिटन बाय द फेमस रायटर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं हे एक फेमस असं काय आहे, वन ॲक्ट प्ले, एक नाटक आहे. आणि हे प्ले आपण बघूया. आपण द वेलकम सीन. द विलेज रोड. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झाम. चतुर्भुज बाबू MAची परीक्षा देऊन काय झालेले आहेत, आपल्या विलेजमध्ये आलेले आहेत, आपल्या गावामध्ये आलेले आहेत. कोणती परीक्षा? MA. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट पूज ओव्हर हिम. आणि त्यांना अशी अपेक्षा होती की सगळेजण मला गावात, मी परीक्षा पास होऊन आलो आहे म्हटल्यानंतर मला खूप काय करतील, मान देतील, इज्जत देतील. देर इज अ प्लम अफगाण कॅट विथ हिम. आणि त्यांच्यासोबत एक छान अशी अफगाण कॅट होती. ती अगदी प्लम होती. प्लम म्हणजे गुटगुटीत गुबगुबीत अशी ती अफगाण कॅट होती. इंटर नीलरतन आलेला आहे, एंट्री झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काही वर डिफिकल्ट वर्डचे मिनिंग दिलेले आहेत. ते मिनिंग तुम्ही तास संपल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघून वहीमध्ये डिफिकल्ट वर्डचे ते मराठीमध्ये अर्थ लिहून काढायचे आहेत. तर आता आपल्याला नीलरतन काय म्हणतो, हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. चतुरबाबू, तुम्ही कधी आलेला आहात? अराईव्ह म्हणजे आगमन होणे. तुम्ही कधी आलेला आहात? चतुर्भुज डायरेक्टली. आफ्टर द MA एक्झाम वेअर ओव्हर आय. MAची परीक्षा झाली की मी आलेलो आहे. नीलरतन, आहा, वी हॅव गॉट अ फाईन कॅट डिअर. अरे वा 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 वा, किती छान कॅट आहे तुमच्या हातामध्ये. चतुर्भुज बाबू, चतुर्भुज हा MA होऊन आलेला आहे. चतुर्भुज, दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. त्यांना काय बोलायच्या आतच नीलरतन म्हणतोय, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. ही जी सुंदर कॅट आहे ती तुम्हाला कुठे सापडली चतुर्भुज बाबू? इतकी सुंदर कॅट. म्हणजे या ठिकाणी एक बाब लक्षात येते की चतुर्भुज बाबू टेल समथिंग अबाउट हिज एक्झाम because he passed the exam, MA exam last year, and he hope all the villagers give him a respect, great fees over him, but not anyone ask about his exam. Now Nilratan, tell me, where did you find that cat? ही कॅट तुला कुठे सापडली? चतुर्भुज, बाउट इट, आणलेले आहे. या ठिकाणी BOUGHT, बाऊट हा बायचा भूतकाळ आहे. बाय, BUY, बाय म्हणजे खरेदी करणे आणि बाऊट म्हणजे विकत घेतली, खरेदी केली. द सब्जेक्ट आय डिड ऑफर्ड. चतुर्भुज म्हणतो, मला जे सब्जेक्ट घेतलेले होते त्यात नीलरतन म्हणतो, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. केवढ्याला घेतली? म्हणजे या ठिकाणी नीलरतन आपल्या एक्झाम कशी होती, काय होती, त्याचं स्पेशलायझेशन कोणतं होतं विषयामधलं, ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु नीलरतन त्याला फक्त त्या अफगाणी कॅटविषयीच विचारत आहे. चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर बाबू, हॅज एनीबडी पास एनी एक्झाम इन आवर विलेज. नीलरतन बाबू, आपल्या गावामध्ये अशी कोणी परीक्षा पास झालेला आहे का MAची, ज्याप्रमाणे मी पास झालेलो आहे त्याप्रमाणे? नीलरतन, ओ लॉट्स ऑफ देम, खूप लोक आहेत, त्याची काही काळजी करू नका, बट वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. पण मला खरंच तुमची कॅट खूप आवडलेली आहे, अफगाणी मांजर खूप आवडलेले आहे. नीलरतनचं पूर्ण लक्ष जे आहे त्या अफगाणी कॅटवरतीच आहे. चतुर्भुज, डू हिमसेल्फ कॉन्फाउंड हिम टी कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. मी आता नुकतंच माझं MA पास झालेलो आहे, MA केलेलं आहे. एंटर द जमीनदार. तेवढ्या गावामधला एक जमीनदार येतो आणि जमीनदार आल्यानंतर काही प्रश्न आता
त्याने आपल्या चतुर्भुज बाबूला विचारलेले आहेत की चतुर्भुज बाबू तुम्ही आता आलेला आहात. तर मित्रांनो, तुम्हाला वरच्या बाजूला काही प्रश्न विचारलेले होते. त्या प्रश्नांची उत्तरं देखील शोधणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही डिफिकल्ट वर्ड्स दिलेले होते. त्या डिफिकल्ट वर्डचं मिनिंगसुद्धा मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पेज नंबर 63वरती दिलेलं आहे. मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम. त्या ठिकाणी तुम्हाला मिनिंग दिलेलं आहे की मला खूप रिस्पेक्ट देतील, मला खूप आदर देतील, मान देतील, पण गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेस अटेन्शन. आणि दुसरा जो आहे तो वर्ड या ठिकाणी प्लम्प आहे. प्लम्प म्हणजे फॅट, जाडजूड, गुबगुबीत. आणि तिसरा एक कॉन्फर्ट हिम, वर्ड्स यूज टू शो अँगर. या ठिकाणी कन्फ्यूज होणे असा शब्द तुम्ही घेतला अर्थ तरी चालेल. लिसन अँड ॲन्सर. काही ठिकाणी तुम्हाला इकडे प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत की प्रश्न काय होते, वेअर डज दिस सीन टेक अ प्लेस. हे जी चित्रामध्ये तुम्हाला सीन दिसत आहे ते कोणते आहे, म्हणजे हे सीन तुम्हाला गावाकडचं आहे, खेड्यातलं आहे, ही बाब देखील लक्षात आलेली दिसते. व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास. चतुर्भुज कोणती परीक्षा पास झालेला आहे, तर चतुर्भुज MAची परीक्षा पास झालेला आहे. व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम. आणि चतुर्भुजच्या सोबत काय आहे, तर चतुर्भुजच्या सोबत एक अफगाणी कॅट आहे. ही गॉट अ अफगाणी कॅट विथ हिम फ्रॉम अ सिटी लाईफ ऑर सिटी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही शब्दार्थ पण दिलेले आहेत. ते शब्दार्थाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. दिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचे ॲन्सर देखील वहीमध्ये लिहून काढायची आहेत. अशा प्रकारे 63वरती तुम्हाला नीलरतन अँड चतुर्भुज यांचा सीन दिलेला आहे की चतुर्भुज एका एक्झाम म्हणजे MAची एक्झाम पासिंग करून आपल्या विलेजकडे आलेला आहे. आणि विलेजमध्ये त्याची इंटायर अरायविंग होताच त्याला कोण भेटलेलं आहे, तर नीलरतन भेटलेलं आहे. त्याला वाटलं होतं की आता मला गावाकडे खूप लोक रिस्पेक्ट देतील आणि माझं जी डिग्री मिळवलेली आहे त्याचा खूप आदर करतील. बट एव्हरीवन आस्क अबाउट हिज कॅट विथ हिम. त्याच्यासोबत जी कॅट आहे त्या कॅटविषयी, अफगाणी कॅटविषयी सर्वजण विचारायला लागलेले आहेत की नीलरतन आणि त्यांनी घेतलेल्या डिग्रीविषयी कोणीही इंटरेस्टेड असताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. त्यामध्ये हे जे कॉन्व्हर्सेशन होतं, डायलॉग होते, ते चतुर्भुज आणि नीलरतनचे आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढच्या पेज नंबर 64वरती आपल्याला काही पुढचे डायलॉग दिलेले आहेत. ते पुढचे डायलॉग देखील आपण बघणार आहोत. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कोलकाता ऑल दिस टाईम. कलकत्त्याला विचारतो, तू कलकत्त्याला काय केलं. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. मी MA माझं आत्ताच फिनिश केलेलं आहे सर. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. अरे वा, तुझ्याकडली कॅट आहे ती किती छान आहे. आणि अशा प्रकारे जमीनदार त्याच्याजवळ आलेला आहे आणि किती मोहक कॅट आहे, किती सुंदर कॅट आहे. स्टनर म्हणजे मोहक. आय मस्ट से, व्हाय डोंट हॅव ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाईम दिस इव्हनिंग. आज ही कॅट माझ्या घरी सोडली तर खूप मला आनंद होईल. द बॉयज वूड बी डिलायटेड. माझी मुलं खूप आनंदित होतील, असं जमीनदार त्याला म्हणू लागलेला आहे. आणि आता मात्र चतुर्भुजची बत्ती हल्लेली आहे. ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड दे हॅव सीन मी फॉर अ लॉंग टाईम. हो ठीक आहे. जमीनदार, येस आय सपोज सो, बट what I mean is, even if you can't come yourself, send Benny round with the cat and want boys to see it and exit. जमीनदार गेलेला आहे आणि जमीनदारने त्याला सांगितलेलं आहे की मांजर किती देखणे आहे आणि आज संध्याकाळी मांजर थोडा वेळ माझ्या घरी घेऊन तू येशील का. माझ्या मुलांना त्याचा खूप आनंद होईल. चतुर्भुज म्हणतो, मी समजू शकतो, बऱ्याच दिवसांनी ते मला भेटलेही नाहीत. ठीक आहे जमीनदार, हो तेही आहेच, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी आला नाहीस
तरी मांजर घेऊन बहिणीला पाठव, म्हणजे मला मुलांना मांजर दाखवता येईल. म्हणजे या ठिकाणी ही बाब लक्षात येते की चतुर्भुजला कोणी बोलवत नाही, त्याचं मांजर फक्त. आता अंकल सत्तू आलेले आहेत, त्यांची एंट्री झाली. हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू. अरे माझ्या बाळा, मुला, कसा आहेस तू, कसा आहेस तू, खूप दिवस झालो तू भेटलासुद्धा नाहीस. चतुर्भुज, दॅट्स राईट, देर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. हो ठीक आहे, आणि मी बऱ्याच परीक्षा चालू होत्या, त्याच्यामुळं बऱ्याच दिवस झाले येऊ शकलो नाही. 7वा अंकल होतं. ही तुझी मांजर, दॅट्स कॅट ऑफ युअर्स, किती छान आहेस. चतुर्भुज फ्युरियसली, आता मात्र चतुर्भुज फ्युरियसली, FURIOUSLY, फ्युरियसली म्हणजे रागावून, अँग्रीली. आय एम गोईंग होम, मी घरी चाललेलो आहे. अबाव लिहू, निघून जातो, आणि निघू लागला. 7वा अंकल म्हणतात, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. अरे एक मिनिट थांब, ही मांजर. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू, मला काम आहे, असू द्या. आधी विनम्र प्रश्नाने उत्तर देऊन तर ही मांजर काही न बोलता चतुर्भुज लांब ठेंगा टाकत निघून जातो. नाही काका, मला काम आहे. 7वा अंकल काय म्हणतात, ओ कम ऑन नाव, ॲन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, दिस कॅट. चतुर्भुज स्ट्राईक्स अवे विदाऊट अनदर वर्ड. माझा तो साधा प्रश्न होता, आणि चतुर्भुजने तर मला ठेंगा दिला. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट रनिंग दिस यंग पीपल. वी नो व्हॉट वी आर वर्थ, बट दे वेअर स्टफ फुल ऑफ कॉन्सेट. बघा, 7वा अंकल म्हणतात की पहा, अतिशिक्षणामुळे आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत. त्यांची पात्रता आहे का ते आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ आहेत. माझ्या एका साध्या प्रश्नाने हा मुलगा रागवलेला आहे, असं अंकल बोलू लागलेले आहेत आता, आणि रागावून चतुर्भुज त्या ठिकाणावरून निघून गेलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला यामध्ये असं दिसून येतं आहे की जमीनदार भेटलेला आहे, आणि जमीनदार देखील चतुर्भुजला विनंती करतो की आज संध्याकाळी तू मांजर घेऊन माझ्या घरी ये, आणि तू जरी मांजर घेऊन नाही आला तर बिटूला मांजर घेऊन पाठव. अशा प्रकारे तो सांगत आहे. तेव्हा चतुर्भुजची इच्छा होती की मला एक्झाम कशी गेलेली आहे त्याच्याविषयी कोणीतरी विचारावं, पण तसं कोणीही विचारायला तयार नाही आहे. प्रत्येकजण अफगाणी कॅटचीच इन्क्वायरी करत आहे. नंतर 7वा अंकलसुद्धा आलेले आहेत. 7वा अंकलनी सुरुवातीला विचारलं, हाव आर यू बॉईज, पण नंतर ते सुद्धा भरकटलेले आहेत. त्यांनी त्या अफगाणी कॅटविषयीच विचारायला सुरुवात केलेली आहे, आणि ते कॅट ची माहिती विचारायला आहेत. आणि एक सिव्हिल क्वेश्चनवरनं ज्यावेळेस चतुर्भुज ॲंग्री होतो, रागावतो, फ्युरियसली होतो, त्यावेळी मात्र त्याच्या पूर्ण शिक्षणावरती 7वा अंकल प्रश्नचिन्ह निर्माण करतात, आणि सांगतात की जस्ट अ लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुनिंग दिस यंग पीपल. वी नो व्हॉट दे आर वर्थ, बट दे वेअर टू फुल ऑफ कॉन्सिएट. म्हणजे यावरून असं होतं की आजकालची पोरं ही शिक्षणामुळे बिघडलेली आहेत, असं ते चतुर्भुजच्या बाबतीमध्ये बोलत आहेत. आणि चतुर्भुजला ते तसे म्हटलेले देखील आहेत की तुम्ही आजकालच्या शिक्षणामुळे बिघडलेला आहात. सिव्हिल क्वेश्चन या ठिकाणी काही तुम्हाला डिफिकल्ट वर्ड दिलेला आहे. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे एक साधा प्रश्न, आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा देखील एक शब्द आलेला आहे काय, स्ट्राईट्स हवे, काही न सांगता निघून जाणे, असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, खाली आपल्याला 64 पेजवरती काही डिफिकल्ट वर्ड देखील दिलेले आहेत, आणि या डिफिकल्ट वर्डचा तुम्ही अतिशय व्यवस्थित असा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो डिफिकल्ट वर्ड दिलेला आहे, ड्रॉप बाय माय प्लेस, म्हणजे व्हिजिट माय हाऊस. या ठिकाणी म्हणजे माझ्या घरी काय कर, भेट दे. त्यानंतर पुढचा जो आहे ते फ्युरियसली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं अतिशय रागवून, क्रोधाने. त्यानंतर दिला स्टनर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, आकर्षक, मोहक असं आलेलं आहे. त्याच्यानंतर डिलायटेड म्हणजे खूप आनंद होणे. त्यानंतर आलेला होता आपल्याला वी नो व्हॉट दे आर वर्थ.
म्हणजे त्याची काय योग्यता आहे ते आम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे एक विनम्र प्रश्न, साधा प्रश्न, विनम्र केलेला प्रश्न. पुढचा आहे टू फील फुल ऑफ कॉन्सेंट. त्यामध्ये टू फील फुल ऑफ कॉन्सेंट म्हणजे या ठिकाणी अर्थ घ्यायचा गर्विष्ठ किंवा अहंकारी. आता काही प्रश्न देखील आपल्याला होतं. हु इज बेनी? बेनी कोण होता? आता तर या ठिकाणी कळतं आहे आपल्याला की बेनी हा सर्वंट होता, चतुर्भुजच्या घरचा एक सर्वंट. त्यापुढं प्रश्न विचारलेला आहे, डू यू थिंक अंकल सातू इज हायली एज्युकेटेड? तर नाही, अंकल सातू हे हायली एज्युकेटेड नाहीत हे आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न आपल्याला ठिकाणी दिला आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइट्स अवे? स्ट्राइट्स अवे म्हणजे काय? तर गो अवे किंवा वॉक्स अवे विथ लॉंग स्टेप्स, निघून जाणे असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे मित्रांनो, माझा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.